नागपूर आणि नाशिक नंतर कोल्हापुरातही वनविभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळ पाहायला मिळतोय। उमेदवारांना कागदपत्र तपासणी संदर्भातल्या 2 वेगवेगळ्या तारखा मिळाल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून तारखांमधील घोळामुळे हजारो उमेदवारांची कागदपत्र तपासणीची तारीख उलटून गेली आहे। या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहता येणार नाही। लेखी परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने गुण मिळवून सुद्धा केवळ तारखांचा घोळ झाल्यामुळे हे उमेदवार भरतीपासून वंचित राहणार आहेत। इतर जिल्ह्यातील कागदपत्र तपासणीसाठी 1 दिवस वाढवून देण्यात आलाय। तशाच पद्धतीने आम्हालाही 1 दिवस वाढवून मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी आज कोल्हापुरातील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज केलेत। मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। राज्यभरातून आलेले उमेदवार हवालदिल झाले असून वन विभाग आपल्याला न्याय देईल अशी त्यांना आशा आहे। जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर कोणत्या तोंडाने घराकडे जायचं अशी चिंता त्यांना सतावतीये। मी 9 तारखेला गेलो होतो। 9 तारखेच्या शिकवल्याप्रमाणे माझा 9 तारखेला नंबर होता। 9 तारखेला सांगलीला गेलो तर तिथल्या डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर कळलं की तुमचा ऑलरेडी नंबर होऊन गेलाय। 3 तारखेला तुमचं व्हेरिफिकेशन होतं, तुम्ही ॲब्सेंट होता म्हणून। पण मी म्हटलं सर ह्या लिस्टमध्ये माझं नाव तर 9 तारखेला आहे, म्हणजे असं कसं आहे? ते म्हटलं जे तुमची तक्रार आहे ती तक्रार जाऊन कोल्हापूर डिव्हिजनचं मेन ऑफिस आहे तिथं नेऊन द्या। ठीक आहे, तक्रार तिथं नोंद करा, तिथं काहीतरी करतील, तुमचा मार्ग वगैरे काहीतरी काढतील, नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा बोलवतील ह्याच्या डॉक्युमेंटसाठी। त्यानंतर आम्ही असे बरेच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुलांबरोबर हे बऱ्यापैकी झालेलं आहे। बरेच हजारांनी मुलं आहेत की त्यांच्यावर असा हा इश्यू झालेला आहे। मी एकटा दुखता नाही आहे, याच्यात भरपूर मुलं आहेत, रोज येतात तिथं। मग सगळी मुलं शेवटी कोल्हापूरला आली। कोल्हापूर जिथं डॉक्युमेंटेशन चाललंय तिथं आली, तिथं भेटले। तर तिथून आम्हाला सरळ गेटवरून घरी जावा, तुम्ही आता इथं थांबू नका, तुमची डेट ऑलरेडी निघून गेल्या, इथं सांगून काय उपयोग नाही, काय तुमचं इथं म्हणजे थांबूच नका म्हणून सर सांगितले। बाहेर गावावरून जालना, नाशिक भरपूर लांब लांबनं लेडीज, मुलं वगैरे सगळे आलेले आहेत। एवढीच झाली की त्यांनी डबल लिस्ट लावली। डबल लिस्ट लावल्या कारणामुळे नेमकं कुठल्या सिरियल नंबरने यायचंय त्या तारखेवरती हे आम्हाला कळू शकलेलं नाही। त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आणि आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना भेटतोय तर प्रत्येक मुलांची उत्तरं देते, कोणी आमच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत नाही। इतर जिल्ह्यांमध्ये तर प्रत्येकाला एक चान्स दिला, तसा आम्हाला पण तो चान्स भेटायला हवा। आमच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय करू नका। आम्हाला अक्षरशः आज कळत नाही तर तोंड घेऊन घरी जायचं कसं सांगायचं। एवढे मार्क पडून सुद्धा साधी तारीख चुकल्यामुळे आम्ही परत घरी आलोय, काय सांगणार आहे? वन विभागातील प्रशासकीय गोंधळामुळे वन विभागातील भरतीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतलेल्या तरुणांची भरतीची संधी हुकण्याची शक्यता आहे। त्यामुळे वन विभागाच्या वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेत न्याय द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे।